एक विशेष बातमी पाहूया। गणेशोत्सव हा मुंबईसह ठाणे, रायगड कोकणातील प्रमुख सण आहे। पीओपीच्या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय। मात्र मूर्तिकार आणि भाविकांनी या निर्णयाचा जोरदार विरोध केलाय। हा निर्णय घेताना मूर्तिकारांची मतं, सूचना विचारात न घेतल्यामुळे घोळ झाल्याची खंत मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे। पाहुयात जय महाराष्ट्रचा हा खास रिपोर्ट। आपल्या महाराष्ट्राचा लाडका सण बाप्पाच्या आकर्षक आणि महाकाय मूर्ती या मुंबईतल्या गणेशोत्सवाचं मुख्य वैशिष्ट्य। महाकाय मूर्ती या प्रामुख्याने प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपीच्या सहाय्याने तयार केल्या जातात। मात्र या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने नुकताच दिला होता। त्यामुळे राज्य शासनानं पीओपी मूर्ती बनवणं, त्यांची विक्री करणं आणि त्यांच्या विसर्जनावर बंदी घातली आहे। मात्र मूर्तिकार आणि भाविकांनी या निर्णयाचा जोरदार विरोध केलाय। इतकंच नव्हे तर निर्णय घेताना मूर्तिकारांचं मत आणि सूचना विचारात घेतल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळे घोळ झालाय अशी खंत मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे। लोकांची मागणी आहे पीओपीलाच, पण आता हे जे सरकारचे नियम आहेत, आता जर लोक विचार करतायत की सार्वजनिक गणेशोत्सवाला जर विसर्जन देत नाहीयेत तर मग घरगुतीला कोण देणार, आणि घरगुती माणसं तेवढी नसतात, मग जर सार्वजनिकला नाही देतात मग त्यांना पण अडवणार, म्हणून ते लोक घाबरून आता ते लोक मातीचा विचार करतायत। बट अजूनपर्यंत काहीच मातीच्या मूर्त्यांची बुकिंग आलेली नाहीये, कारण की ह्या लोकांना अजून पण तेच आहे की परत नंतर परमिशन असं पण भेटणारच आहे। पण त्या गोष्टीची भीती असल्यामुळे अजून कुठचं ना पीओपी बुकिंग होते ना मातीची मूर्ती बुकिंग होते, आणि राहिल्यात खूप कमी दिवस। मूर्तिकारांच्या उद्योगावरही गदा न आणता आणि पर्यावरणाचंही नुकसान होणार नाही याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहे। 21 जानेवारी 2025 रोजी एक बैठक घेऊन या विषयाची विस्तृत चर्चा देखील करण्यात आली। पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत नाही असंही काही संस्थांचं म्हणणं होतं। या संस्थांनी दिलेली कारणं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवली जातील आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असं सूत्रांनी सांगितलंय। राज्य शासनानं काय नियम घातलेत ते पाहूया। शाडूच्या मातीचा वापर करणं तसंच प्लास्टिक आणि पीओपीचा वापर टाळणं हे यात प्रामुख्यानं सांगण्यात आलंय। मूर्तीचं विसर्जन करताना नदी किंवा समुद्राचं प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना करणं सुद्धा यात नमूद करण्यात आलंय। कृत्रिम तलाव आणि विसर्जन कुंड वापरणं यावर भर देणं, मूर्ती बनवण्यासाठी शाडूच्या मातीचा वापर करणं, नैसर्गिक रंगांचा वापर करण्यास प्राधान्य देणं, मूर्ती विकताना शाडूच्या मातीच्या मूर्तींचं महत्त्व आणि पर्यावरण पूरकतेची जाणीव करून देणं, मूर्तिकार आणि गणेश मंडळांना शाडूची माती आणि अन्य आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यासाठी शासनानं मदत करणं। गणेशोत्सव आता अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपलाय। मात्र अजूनही पीओपीवरील बंदी उठवण्यात आली नाहीये। त्यामुळे विघ्नहर्त्याची मूर्ती घडवणारे मूर्तिकार चिंतातूर झाले आहेत। याबाबत अद्याप ठोस निर्णय सुद्धा झालेला नाहीये आणि त्यामुळे नेमकं करायचं काय या विवंचनेत गणेश मूर्तिकार आणि कारखानदार सापडले आहेत। आमचे हात जोडून सर्वांना एकच विनंती आहे की हा निर्णय जो यावर्षी येणार आहे तो अंतिम निर्णय असू दे, आणि पीओपीला बंदी असा कधीच परत होऊ दे नको, कारण की मातीची मूर्ती तुम्ही बघतच आहात, ही जी मूर्ती आहे ही भिजली होती, तर आता ह्याच्या पाटाची अवस्था देखील तुम्ही बघू शकता। हे दाखवायला पण व्हिडिओमध्ये खूप वाईट वाटतंय, पण आता काय करणार, हे सांगणं खूप गरजेचं आहे। बघा, हे असे तुकडे निघतात, एक फक्त 5 मिनिटाचं पाणी लागलं असेल हे एवढा प्रॉब्लेम होतो। तसंच जर पीओपीची मूर्ती बघितलात तर तेवढा प्रॉब्लेम होत नाही, नुकसान होत नाही, त्याच्यामुळे आम्हाला पण बरं पडतं। आणि ह्याचा जो आम्हाला टायमिंग असतो, जो गणेशोत्सवामध्ये आम्हाला बनवायसाठी जो 2 महिन्याचा 3 महिन्याचा बीएमसी कडून भेटतो, तो फक्त अवघ्या 3 महिन्याचा असतो। त्या 3 महिन्यामध्ये एवढ्या मूर्त्या करणं पॉसिबलच नाहीये, ते होऊच शकत नाही। सर्व मूर्तिकार एकत्र आणून जरी त्यांचे भरपूर अजून कॉपीज बनवल्यात तरी पण ते पॉसिबल नाहीये, तर त्याच्यामुळे मातीने करणं पॉसिबल होऊच शकत नाही, त्याच्यासाठी पीओपीचाच तोडगा आहे। पावसाळा सुरू झालाय आणि सोबतच मुंबई मनपाच्या निवडणुका देखील आता जवळ आल्या आहेत। मुंबईतील राजकारणाचा मार्ग हा उत्सवांच्या निमित्तानं अनोख्या रीतीनं साधला जातो, याची नेते आणि कार्यकर्त्यांना जाणीव आहे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारला लवकरच निर्णय घ्यावा लागेल। बापाच्या मूर्ती आणि त्यांच्याशी संबंधित मूर्तिकारांचं आर्थिक गणित या मुद्द्याशी जोडलं गेलंय आणि त्यामुळे या संदर्भात भाविका आणि भावना यांचा सुद्धा मेळ साधणं तितकंच आवश्यक आहे। त्यासोबतच उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत योग्य तो निर्णय घेत तोडगा या निमित्तानं सरकारला काढावा लागेल हे नक्की। महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज,